इथे उत्पत्ती 26 आपण 12वं वचन पासून सुरुवात केली. आता आपल्याला माहितीये की इसाहक जन्मला आहे. इसाहक आता मोठा झाला आहे. इसाहकाचं लग्न झालंय. त्याच्यासाठी अब्राहमाच्या वडिलांच्या घराण्यातून त्याच्यासाठी मुलगी पाहण्यात आली आहे. रिबेकाशी त्याचं लग्न झालं आहे आणि आता असं झालं आहे की इसाहक ज्या देशामध्ये होता तिथे भयानक दुष्काळ पडला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तिथे भयानक मोठा दुष्काळ पडलाय आणि त्या दुष्काळामध्ये इसाहक काहीतरी करतोय. पडला होता. जर तुम्ही 26वं याचं पहिलं वचन वाचाल तर त्यामध्ये दिलंय तसाच दुसरा दुष्काळ आता देशात पडला आणि तेव्हा इसाहक पलिश्त्यांचा राजा गरार अबीमलेक याचकडे गरार येथे जाऊन राहिला होता. आता इसाहक त्याच्या स्वतःच्या ठिकाणी सुद्धा नाही, तो दुसरीकडे कुठे राहायला आहे आणि तिकडे अबीमलेक आणि इसाहक यांच्यामध्ये सुद्धा करार होतो आणि तिकडे अबीमलेखाच्या त्या राजाच्या राज्यामध्ये इसाहक राहतोय, त्याच्या पत्नी सोबत राहतोय आणि इसाहक तिथे काहीतरी करतोय. कारण अब्राहमाच्या वेळेस जसा दुष्काळ झाला होता तसा दुष्काळ त्यावेळेसही पडला आहे आणि बायबल सांगतं, जर तुम्ही पूर्ण 26वा अध्याय वाचलं तर तुम्हाला समजेल की जसं अब्राहमाच्या वेळेस झालं होतं की अब्राहमाला वाटलं की सारा खूप सुंदर आहे, त्यावेळेसही अबीमेलेक राजा होता आणि त्या देशातून उपरी राहून त्यांना जावं लागणार होतं. तर अब्राहमाला वाटलं की सारा खूप सुंदर आहे, तर कदाचित हे लोक तिला मिळवण्यासाठी मला मारतील, म्हणून तो म्हणतो की तू आपलं नातं तिकडे सांगू नको, हा माझा भाऊ आहे असं सांग, म्हणजे माझा जीव वाचेल. तुम्हाला माहितीये काही गोष्टी आहेत ना, जोपर्यंत ती सायकल तुम्ही ब्रेक करत नाही त्या गोष्टी फॅमिलीमध्ये चालू राहतात. काही गोष्टी असतात पहा, सेम पॅटर्न तुम्हाला दिसेल, अरे याचा स्वभाव तर असे, अरे तिचा स्वभाव तर तसा, हे आपल्या घराण्यात सगळ्यांना असायचं, हे आपल्या घराण्याची ओळखच आहे. एखादा वीकनेस, एखादा प्रॉब्लेम, एखादी सवय, एखादं वागणुकीतला लाईक शब्द, बोलण्याची लकब किंवा अशा काही गोष्टी असतील ज्या आपल्याला फॅमिलीमध्ये चालत येताना दिसतात, ज्या की खूप फायदेशीर नसतात, बरेच वेळा नुकसानदायकही असतात. पण ना फॅमिलीमध्ये आजकाल कसे, हे तर आमच्या घराण्यात असे, आमच्या घरात तर सगळे असेच आहेत, आमच्या खानदानामध्ये सगळे लोक असेच आहेत आणि ना एक सैताने अशा प्रकारचा प्राईड आणलाय की चुकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा मीपणा, मोठेपणा मिरवला जातो. चुकीच्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगते. प्रेज द लॉर्ड. सो इकडे काय होतं, जसं अब्राहमाच्या वेळेस झालं तसंच आता इसाहकासोबत होतंय. जर तुम्ही 26वा अध्याय वाचला तर तुम्हाला कळेल की इसाहक इकडे परमेश्वर त्याला आठवण करून देतोय. कदाचित इसाहक तो दुष्काळ त्या गोष्टी पाहून कुठेतरी विचारात पडला असेल, त्याला टेन्शन आलं असेल, त्याला वाटत असेल काय करू, कसं करू, कुठेतरी तो कन्फ्युज झाला असेल किंवा पुढे काय करायचं ह्या गोंधळामध्ये तो बसला असेल आणि परमेश्वर त्याला आठवण करून देतोय, मी तुझ्या वडिलांसोबत होतो, मी अब्राहमाला बोललो, त्याच्या वेळेसही दुष्काळ होता, तेव्हा मी त्याला बोललो होतो असं असं कर, त्याने माझं ऐकलं आणि त्याचा नाश झाला नाही. मी तोच परमेश्वर आहे जो अब्राहमाला म्हणाला, मी तुझी संतती आकाशातील ताऱ्यांना इतकी आणि समुद्रातील वाळू इतकी अगणित, इतकी जास्त करेन. सो मी त्याची संतती वाढवणार आहे. आता तू तर त्याचा पहिला मुलगा आहेस, तू पहिला मुलगा म्हणजे प्रॉमिस, ओके. त्याला इश्माईल आधी झाला होता, पण अभिवचनाद्वारे, साराद्वारे जन्मलेला तू त्याचं प्रथम फळ आहे. तर तुला तर मी वाचवणारच, हा दुष्काळ तुझा नाश नाही करू शकणार, हा दुष्काळ तुला मारू नाही शकणार. काहीतरी परमेश्वर इसाहकाला सांगतोय. इकडे या दुष्काळामध्ये परमेश्वर इसाहकाला एक विजन देतोय, एक दूरदृष्टी देतोय. प्रेज द लॉर्ड. जे परमेश्वर नेहमी प्रत्येक त्रासातून जाताना, प्रत्येक अडचणीतून जाताना आपल्यालाही देत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि इथे परमेश्वर म्हणतो, बघ अब्राहमाने माझा शब्द मानला, तो आशीर्वादित झाला, तू सुद्धा माझा शब्द मान. आणि बायबल सांगतात तेव्हा इसाहक गरारात वस्ती करून राहिला. तिथल्या त्या गरार देशातल्या लोकांनी इसाहकाच्या सोबत त्याची बायको होती रिबेका, तिच्या सोबत चौकशी केली, ही कोण आहे असं. आता सेम गोष्टी आता फॉलो होत आहेत. जसं अब्राम आणि साराचं झालं, आता इकडे सेम इसाहक आणि रिबेकाचं होते. काही गोष्टी ज्या चांगल्या नाहीयेत, जोपर्यंत ती सायकल आपण ब्रेक करत नाही, जोपर्यंत त्या गोष्टींना तुम्ही नाही म्हणत नाही, येशूच्या रक्ताने जोपर्यंत त्याचा सामना तुम्ही करत नाही, त्या गोष्टी फॅमिलीमध्ये चालू राहतात. फॅमिलीचा नाश करण्यासाठी, घराण्याचा, कुटुंबाचा, जनरेशन मधल्या गोष्टी चोरी करण्यासाठी. आता प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता काय झालंय, हा तिकडे राहतोय अबीमेलेक गरार देशामध्ये,
हा जो इसहाक आहे त्याच्या पत्नी सोबत राहतोय आणि बायबल सांगते त्या देशामध्ये सगळीकडे दुष्काळ पडलाय. इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक आले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. जसं प्रभू बोलला होता ना, त्या देशात जायच्या आधी एक शब्द देवाने दिला होता, एक वचन त्याला मिळालं होतं. परमेश्वर काहीतरी त्याच्याशी बोलत होता, कुठली तरी परमेश्वराने त्याच्यासोबत वाचा बांधली होती, परमेश्वराने काही अभिवचन त्याला दिली होती. प्रभू म्हणाला, मी सांगतो तिकडे जा, तुझ्या बुद्धीने काम करू नको, माझा शब्द ऐकाने जा, मी सांगतो तिकडे जा, मी तुझ्या सोबत असेल, मी तुला आशीर्वादित करेल. मी तुझ्या वडिलांनाही तसंच केलं होतं, त्याने माझा शब्द ऐकला, तसंच तू माझ्या सोबत राहा. कारण मी अब्राहमाला अभिवचन दिलंय, मी तुझी संतती वाढवणार, सर्व राष्ट्रांमध्ये तुझी संतती होणार आणि त्या संततीची सुरुवात तर होते इसहाकापासून. तर ही संतती वाढणार. कितीही मोठा दुष्काळ येऊ दे, कितीही मोठी अडचण येऊ दे, कितीही मोठा वाईट काही घडू दे, सगळ्या जगामध्ये काही घडू दे, परंतु माझं अभिवचन जे आहे इसहाक, तर त्या अभिवचनानुसार तू जन्मलेला आहे, मी तुला सुरक्षित ठेवेनच. तू या परिस्थितीकडे काहीतरी परमेश्वर इथे करत होता, इथे इसहाक काही करत नव्हता. आणि इसहाकाला माहितीये त्याच्या वडिलांसोबत त्याने फेथ पाहिलाय, कारण अब्राहम कोण आहे? विश्वासाचा पिता आहे. प्रेज द लॉर्ड. इसहाक त्याचा मुलगा आहे, त्याच्यामध्ये विश्वास कमी नाहीये, त्याच्यातही भरपूर विश्वास आहे. आणि आता काय होतंय माहितीये का? इसहाक त्या देशामध्ये त्या दुष्काळामध्ये धान्याची पेरणी करतोय आणि बायबल सांगतं त्याचं एकही बी वाया गेलं नाही. जितकं धान्य पेरलं, जितकी पेरणी केली, एकही सीड त्याचं वेस्ट झालं नाही, एकही सीड त्याचं वाया गेलं नाही, प्रत्येक बी त्याचं फलदायी झालं. कारण बायबल सांगतं त्याने 100 पट पीक मिळालं त्याला त्याच वर्षी, त्याच सेम इयर. ह्या वर्षी पेरणी केली, ह्या वर्षी दुष्काळामध्ये त्याने 100 पट पिकाची कापणी केली आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. कोणी केले? त्याने केले. इट्स नॉट हाऊ मच वी आर अर्निंग, इट्स नॉट हाऊ मच वी आर वर्किंग. येस, तुम्ही काम केलंच पाहिजे, तुम्ही कमवलंच पाहिजे, बट ऑलवेज नो, परमेश्वर ज्या प्रकारे चालवतो ना आपल्याला, ते आपल्या कमाईच्या, आपल्या कुवतीच्या, आपल्या लायकीच्या, आपल्या अपेक्षेच्या, आपल्या मेहनतीच्या पलीकडचं आहे. बट येस, वी नीड टू वर्क, येस वी नीड टू गो, येस वी नीड टू सो. आपण पेरणी तर केलीच पाहिजे, परंतु कापणी करण्यासाठी पुरवणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. सो इकडे देवाचं वचन काय सांगतंय? इसहाक थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. प्रेज द लॉर्ड. इथे असं लिहिलंय, इसहाकाने हा बिझनेस सुरू केला, इसहाक इकडे गेला, इसहाकाने त्या राजासोबत करार केला, इसहाकाने असं केलं, तसं केलं. असं काही लिहिलंय नाही. इकडे काय लिहिलंय माहितीये का? इसहाक थोर झाला आणि जसे दिवस जात आहेत, जसे वर्ष जात आहेत, इसहाकाचं काय झालं? उत्कर्ष पाहून तो मोठा संपन्न झाला. तो खिल्लारे आणि पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. हालेलुया. त्याच्याकडे खूप सारे अॅनिमल आहेत, खूप सारे फ्लॉक्स आहेत, खूप सारे गुरं आहेत, खूप सारे पाळीव प्राणी आहेत, खूप खिल्लारे आहेत आणि पुष्कळ दासदासी. असं नाही की 2, 10, 15, 20, पुष्कळ दासदासी आहेत. हालेलुया. तेव्हा फलिष्टी लोक हेवा करू लागले. हालेलुया. लोक तुमचा हेवा कधी करतील, लोक तुमच्या विरोधात कधी बोलतील, लोक किंवा कधी बोलतात, किंवा लोक कधी तुमच्याविषयी कुरकुर करायला लागतात, कधी तुमच्याविषयी चुगली करायला लागतात, कधी तुमच्याविषयी बाहेर बसून बडबड करायला लागतात. माहिती, ज्यावेळेस तुम्ही एक एक पाऊल पुढे जाता, आय एम टेलिंग यू, दिस इज द स्ट्रॅटेजी ऑफ द डेव्हिल. ओके. शैतान कसा करतो माहितीये का? जसं जसं तुम्ही एक एक पाऊल पुढे जाता, तुमच्या आजूबाजूच्या सर्कल मधल्या लोकांना ना अनइझीनेस व्हायला लागतो. जे तुमच्या सोबत तुमच्यासोबत काम करतात, तुमच्या आजूबाजूला राहतात, शेजारी राहतात, कदाचित काही रिलेटिव्ह असतील, ते अनइझी होतात. त्यानंतर ह्यांची वाढ कशी होते, हे पुढे कसे जातात, हे आशीर्वादित कसे होते, आणि तिकडेच ना तीच लोक त्यावेळेस आपल्या विरोधात उभी राहतात. आता इतके दिवस बलिष्ठ लोकांना प्रॉब्लेम नाहीये, इसहाक तिथे राहतोय, सगळं करतोय, वाढ होते, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जसा तो वाढत गेला, पुष्कळ दासदासी, पुष्कळ खिल्लारे, पुष्कळ कळप, म्हणजे इतका रिच तो झाला, इतका अधिक त्याच्याकडे आलं ना, फलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. आणि त्याचा बाप अब्राम याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या, त्या सर्व फलिष्ट्यांनी मातीने बुजवून टाकल्या. हालेलुया. म्हणजे एखाद्याला त्रास द्यावा तर किती द्यावा, कोणत्या टोकाचा त्रास द्यावा, ह्याने तर काही केलं नाही. इसहाक आपला सरळ देवाची वाणी ऐकून चालत राहिला, ब्लेस होत गेला, आशीर्वादित झाला. आणि इकडे तर
परमेश्वर त्याच्या सोबत आहे, परमेश्वर त्याला आशीर्वादित करतोय, पण बाकीचे लोक त्याचे शत्रू झाले, फलिष्टची लोक त्याचा हेवा करू लागले आणि अब्राहमाने ज्या ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सगळ्या विहिरी त्यांनी बुजवून टाकल्या, माती टाकून बुजवून टाकल्या. आणि आता जो अभिमलेख आधी त्याला म्हणाला होता, जे आपण वाचलं की 10व्या वचनामध्ये 26 आणि 10, तो अभिमलेख त्याला काय म्हणतो माहितीये का? अभिमलेख इसाकास म्हणाला, तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फार सामर्थ्य झालाय. ज्या देशामध्ये इसहाक एक उपरी, एक आश्रित म्हणून गेला होता, त्या देशामध्ये हा इसहाक इतका आशीर्वादित झालाय की त्या देशाचा राजा येऊन इसहाकाला म्हणतोय, तू आमच्यापेक्षा खूप खूप सामर्थी झालायस, आमच्या मधून तू निघून जा. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ त्या राजापेक्षा पण जास्त श्रीमंत, राजापेक्षा पण जास्त सामर्थी, राजापेक्षा पण जास्त प्रतिभावान, प्रतिष्ठित आणि सक्सेसफुल इसहाक झाला होता. प्रेज द लॉर्ड. की राजा फायनली राजा येऊन म्हणतोय, तू आमच्यापेक्षा खूप सामर्थ्यवान झालाय, तू आमच्यातून निघून जा, आमच्या देशात तू राहू नको. का? का? इट इज नॉट की इसहाक इतका टॅलेंटेड आहे, इसहाक इतका हुशार आहे, इसहाकडे एवढी स्ट्रॅटेजी नाही, यामुळे नाही. इसहाक ज्याची वाणी ऐकून तिथे थांबला त्याच्यामुळे. हालेलुया. जर इसहाक त्या देशामध्ये ब्लेस होतोय तर देश पण तर आशीर्वादित होतोय. बट नाव दॅट किंग, तो राजा जो आहे ना अभिमलेख, तो बघतोय हा तर राजाला पण क्रॉस करून पुढे गेला, हा तर माझ्यापेक्षाही पुढे चाललाय आणि एवढ्या कमी वेळामध्ये ह्याची एवढी उन्नती होते, उत्तरोत्तर हा अजून वाढत 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 चाललाय, पुढे पुढे चाललाय. मग हा काय करतो माहिती? हा राजा म्हणतो आमच्यातून निघून जा. तेव्हा इसहाक तिथून निघाला आणि गरार खोऱ्यामध्ये डेरा देऊन तेथे राहिला. पहिला गरार देशात तिकडे होता, आता गराराच्या तिकडे खाली खोऱ्यामध्ये डेरा देऊन राहिला. प्रेज द लॉर्ड. अनलेस अँड अंटिल आर सक्सेस मेक्स आर एनिमी अनकम्फर्टेबल, जोपर्यंत आपलं यश, आपलं सक्सेस, आपण देवासोबत वाणी ऐकून चालणं, जोपर्यंत आपल्या शत्रूंना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना अनकम्फर्टेबल, अस्वस्थ करत नाहीये ना, वी आर नॉट हिअरिंग द व्हॉइस ऑफ गॉड. आय एम टेलिंग यू, आपण आपल्या मेहनतीवर, आपल्या गोष्टीवर आपण नाही का खूप मेहनत घ्यायचे, खूप कष्ट करायचे, हे करायचे, आपण त्याच्यावर चालतोय. आणि दॅट्स वाय आपण मेहनतच करत राहतोय, आपण देवाची वाणी ऐकून चालत नाही. इसहाक पण पहिल्यांदा इथे जात नव्हता. परमेश्वर त्याला म्हणतो, इसहाकाचा रोग होता मिस्र देशाकडे जायचा, की दुष्काळ पडतोय, तिकडे जाऊन थोडे दिवस राहूयात, आपल्याला जागा नाही, जमीन नाही, काही नाहीये. प्रभू म्हणतो तिकडे नको जाऊ, गरार देशात जा, मिस्र देशात जाऊ नको. परमेश्वर तुम्हाला असं काही बोललाय का? येस, आय नो. परमेश्वर बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलत आहे. परमेश्वर म्हणत आहे इथे असं नको बोलू, इथे असं वाग, हे नको करू, ते कर. परमेश्वर आपल्याला बोलत आहे की ह्या लोकांशी असं नको वागू, यांच्यासाठी प्रार्थना कर. परमेश्वर काही गोष्टी ना सोडायला सांगत आहे, काही नवीन गोष्टी घ्यायला सांगत आहे. जोपर्यंत देवाच्या वाणीचा विरोध करणार तोपर्यंत कष्ट, मेहनत करणार, पुष्कळ मेहनत घेणार आणि हाती थोडंसं पीक लागणार, असंच होणार. वी विल नॉट वॉक इन द अबंडन्स. ज्या वेळेस तुम्हाला देवाचा स्वभाव समजेल, ज्या वेळेस तुम्ही कोणाचे आहात हे समजेल, त्यावेळेस तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये काम करायला, देवाच्या राज्यामध्ये विसावा घ्यायला, देवाच्या राज्यामध्ये ऑपरेट करायला इझी जाणार. का माहिती? कारण देवाच्या राज्यामध्ये विपुलता आहे. ज्या वेळेस तुम्ही त्या राजाचा, त्या देवाचा शब्द ऐकताना या सगळ्या गोष्टी मिळतात. इसहाक तिकडे एक 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 कळप, एक एक प्राणी, एक एक दासदासी यांच्या मागे नाही लागला. त्या गोष्टी ऍड ऑन होत गेल्या, कारण तो देवाचं वचन ऐकून चालला, तो देवाचा शब्द ऐकून चालला आणि ह्या गोष्टींची वाढ होत गेली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल स्पष्ट सांगतं की इसहाकाने पुन्हा त्या सगळ्या विहिरी उकरल्या आणि जी नावं अब्राहमाने दिली होती तीच नावं त्याने त्या विहिरींना दिली. आणि इसहाकाचे चाकर त्या विहिरी खणायचं काम करत होते. तिकडे काम करत असताना त्यांना जिवंत पाण्याचा झरा लागला. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला म्हणता, प्रभू माझ्याकडे काहीच नाहीये, मला नाही कळत आहे, मी कसं करू, बट स्टील यू हिअर द व्हॉइस. तुम्ही आवाज ऐकता आणि तुम्ही बायबल उघडता आणि वाचता. तुम्हाला नाही समजत आहे की आता मी ह्या परिस्थितीचा सामना कसा करू, मी तर हरली आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही तयारी करता आणि मंडळीत जाऊन बसता आणि फेलोशिप करता. तरी सुद्धा तुम्ही गुडघे टेकता आणि हात उंच करून ज्या वेळेस आराधना करता, हे दाखवतं तुम्ही या जगाच्या राज्याच्या अधीन नाही. आय
pray that you may learn to operate in the citizenship, in the civilization of heaven. स्वर्गाच्या नागरिकत्वामध्ये चालायला तुम्ही शिकावं म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. प्रेज द लॉर्ड. इट इज व्हेरी इझी. आय एम टेलिंग यू. आपण अब्राहमाला विश्वासाचा पिता म्हणतो. अब्राहम चालला, सगळं ठीक आहे. बट व्हॉट अबाउट आयझॅक? जर तो दुष्काळामध्ये पेरणी करून 100% जर पीक मिळवतोय, तर आपला परमेश्वर अब्राहम, इसाक आणि याकोबाचा परमेश्वर हे विसरू नका. त्या अब्राहमाची संतती तुम्ही आहात, ज्याचा मुलगा इसाक आहे. हालेलुया. जर इसाहाकाकडे त्या सेम गोष्टी आहेत, आपल्याकडे पण आहेत. काही ऐकत नाही. बट लेट मी टेल यू वन थिंग. मला खूप स्पष्टपणे तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. निराशा येणार, हताशपणा येणार, डिप्रेशन येणार, अडचणी येणार. बट इट इज इन युअर हँड. हे तुमच्या हातात आहे की किती दिवस, किती तास, किती वेळ तुम्ही त्या डिप्रेशनला, त्या निराशेला, त्या हताशपणाला तुमच्या जीवनावर काम करू देता. जितक्या लवकर तुम्ही त्या गोष्टीला नाही म्हणून बाहेर पडणार ना, ते दाखवतं की तुम्ही देवाच्या राज्यासाठी किती संवेदनशील आहात. जितका जास्त वेळ तुम्ही घेता ना, ते दाखवतं की तुम्ही देवाच्या राज्याविषयी संवेदनशील नाहीये, तर तुम्ही स्वतःविषयी जास्त नाही का संवेदनशील आहे. तुम्हाला स्वतःला काय वाटतं हेच पडलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही या शरीरामध्ये राहणार ना, तुम्ही आत्मिक गोष्टींमध्ये प्रवेश करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. दॅट्स व्हाय गॉड हॅज गिव्हन अस द होली स्पिरिट. पवित्र आत्मा जो आहे तो देवाच्या राज्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी घडवणारा व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की देवाचं राज्य खाणं आणि पिणं यामध्ये नाही, तर पवित्र आत्म्यामधील आनंद, शांती, नीतिमत्व यामध्ये आहे. पवित्र आत्म्यामधील आनंद याचा अर्थ जिथे पवित्र आत्मा आहे तिथे देवाचं राज्य आहे. बट स्टिल सो मेनी पीपल आर लिव्हिंग डाऊन. स्टिल सो मेनी पीपल आर बाउंड. स्टिल सो मेनी पीपल आर at the verge of fail. Hallelujah. They are at the verge of failure side. Why? Because they don't know how to cooperate with Holy Spirit. त्यांना माहितच नाही पवित्र आत्म्यासोबत सहभागिता कशी करायची. पवित्र हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सैतानाने आपल्याला इतकं बिझी ठेवलंय ना, की आपल्याला वाटतं आजचा दिवस खूप छान गेला. आज मी चर्चला गेले, आज मी प्रार्थना केले, आज मी वचन वाचलं, आज मी 2 तास स्तुती आराधना केले, आज मला खूप चांगलं वाटतं, मी कोणाशी भांडले नाही. सैतानाने आपल्याला वाव, यू आर ग्रेट म्हणून या गोष्टींमध्ये ना कम्फर्टेबल ठेवले. दिस इज नॉट द टाइम टू बी कम्फर्टेबल. नो, दिस इज नॉट द टाइम. मेक युअर कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला खूप चांगलं वाटतंय ना, त्या गोष्टीला अस्वस्थ करा. तुमच्या कम्फर्टच्या झोनला तुम्ही अनकम्फर्टेबल करा आणि त्यातून बाहेर पडा. परमेश्वराने कधीच लोकांचा वापर करताना त्यांना त्या कम्फर्ट झोन मध्ये त्याने राहू दिलं नाही. जेव्हा त्याने कम्फर्ट झोन मधून स्वतःला जिथे बरं वाटतंय त्या क्षेत्रातून बाहेर उडी मारली ना, त्यावेळेस मोठमोठे देवाचे सेवक जन्माला आले, त्यावेळेस मोठमोठी अद्भुत कार्य झाले. प्रेज द लॉर्ड. नाउ दिस इज द टाइम टू चेंज अँड द शिफ्ट ऑफ seasons. Hallelujah. This is the time of shift of season. I'm telling you. बाहेर दुष्काळ पडेल, परंतु तुम्ही त्या अब्राहमाची संतती आहात, ज्याचा अभिवचनानुसार जन्मलेला पहिला मुलगा दुष्काळामध्ये पेरणी करतो आणि 100% कापणी करतो. जो देवाची वाणी ऐकतो आणि देव बोलतो त्या देशामध्ये जाऊन उपरी राहतो आणि तो त्या देशातल्या राजापेक्षाही श्रीमंत होतो. Hallelujah. Praise the Lord. I pray that let your success make your enemy jealous about you. Hallelujah. Thank you Jesus. Thank you Lord. तुमचं यश, तुमचं सक्सेस, तुमची वाढ तुमच्या शत्रूंना अशाच प्रकारे तुमच्या विषयी अस्वस्थ करो. तुमच्या शत्रूंना तुमच्या विषयी ईर्ष्या बाळगायला लावो. Praise the Lord. Because this is our portion. I'm telling you. This is our portion. You cannot miss it. You cannot lose it. बायबल सांगतं की विश्वासणारा कसा चालतो? दृष्टीने नाही तर विश्वासाने. तो विश्वासाने चालतो. सो आपण लोक विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसतं तसं नाही. बट लेट मी टेल यू, फेथ इज सीइंग ऑल्सो. विश्वास म्हणजे पाहणं सुद्धा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक छोटासा स्टोरी सांगते. ज्या वेळेस हालेलुया, ज्यावेळेस अलिशा हा बसला होता आणि दरवेळेस ते बाकीचे राजे लोक विचार करायचे की आपण आता ह्या देशावर स्वारी करूया, आपण ह्या राजाला हरवूया आणि त्या देशाचं, कारण परमेश्वर शत्रू त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या गुप्त खोलीमध्ये काय बोलतात हे अलिशाला तिकडे ऐकायला यायचं, जिथे अलिशा बसलाय तिकडे. प्रेज लॉर्ड. या सगळ्या गोष्टी अलिशाला ऐकायला यायच्या. अशा प्रकारे अलिशा परमेश्वराशी वार्तालाप करायचा, परमेश्वराकडून तो सगळे शब्द मिळवायचा आणि देव त्याला अद्भुत रीतीने चालवायचा. त्यामुळे
त्यामुळे आजच एखादा शत्रू येणारे परमेश्वर अलिशाला आधीच दाखवायचा, अलिशा जाऊन राजाला सांगायचं आणि राजा सगळी तयारी करायचा, कोणीच त्यांना हरवू शकलं नाही. आणि एक दिवस असं होतं, अलिशा हा तिकडच्या एका डोंगरावर बसलाय, त्याच्यासोबत त्याचा सेवक गेहजी आहे. आणि गेहजी सकाळी सकाळी उठून बाहेर येतो, आपल्या त्या खोलीतून बाहेर येतो आणि बघतो की हे समजा त्याचे मध्ये उभे आहेत. ओके, समजा असे मध्ये आणि आजूबाजूला पूर्ण पर्वत रांगा आहेत, सगळे डोंगर आहेत. तर सगळ्या डोंगराला लाखोंच्या लाखो सैन्याने घेरलेला आहे. सगळ्या हा त्याचा जो सेवक गेहजी तो अलिशाकडे जातो आणि म्हणतो, आपण तर आज नक्की मरणार, कारण कुठूनच जागा सोडली नाही की आपण पळून जाऊ शकू. आपण आपल्याला आपल्या शत्रूंनी घेरले. आणि त्यावेळेस अलिशा त्या गेहजीला म्हणतो, गेहजी तुला समजत नाहीये, तू काय बोलतोय? गेहजी तू चुकीचं बोलतोय. तुला जे शत्रू डोळ्यांना दिसतात त्यांनी घेरलेलं दिसतंय, पण जे मी पाहतोय ते तुला दिसत नाही. आणि त्यावेळेस असं होतं की अलिशा बोलल्यानंतर गेहजीचे डोळे उघडतात. अलिशा प्रार्थना करतो आणि मग गेहजी अलिशाच्या विजनने, अलिशाच्या दृष्टिकोनातून, अलिशा ज्या आत्मिक स्तरावर उभा आहे त्या आत्मिक स्तरातून पाहतो. प्रेज द लॉर्ड. इथे दोन प्रकारची दृष्टी आहे, एक गेहजीचं पाहणं आहे आणि एक अलिशाचं पाहणं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे अलिशाचा सेवक बघत होता, त्याला दिसलं आपण आज मरणार आहे, त्याला दिसलं आपल्याला शत्रूने घेरले. ज्या प्रकारे अलिशा पाहत होता, अलिशाला माहितीये मी मरणार नाही तर माझ्या शत्रूंचा नाश होईल, माझा शत्रू हरणार आहे. सो इट इज व्हॉट यू सी. तुम्हाला अडचण दिसते, तुम्हाला त्रास दिसतोय, तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय, तुम्हाला फेल्युअर दिसतोय, यू हॅव मिस्ड द विजन. आय एम टेलिंग यू हॅव मिस्ड. तुम्ही ती जमीन, ती जागा, ती भूमी तुम्ही हरवली, तुम्ही गमावली आहे. पण त्या भूमीवर ज्यावेळेस त्या त्रासातून, त्या संकटातून जाताय आणि तुम्ही अलिशाच्या दृष्टिकोनातून, परमेश्वराच्या वचनाच्या दृष्टिकोनातून पाहताय, तुम्ही कधीच हरणार नाही. हालेलुया. अलिशाच्या सेवकाला कळलं नाही. ज्यावेळेस अलिशाने प्रार्थना केली, अलिशाने त्याचे डोळे ज्यावेळेस उघडले सेवकाचे, तेव्हा अलिशाच्या दृष्टिकोनातून, अलिशाच्या विजन मधून, अलिशाच्या आयसाईटने तो पाहायला लागला. हालेलुया. तोपर्यंत त्याला माहित नव्हतं. आणि जेवढे ते रथ, घोडे आणि शत्रू होते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात त्या सगळ्यांना घेरून उभे राहिलेले अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे आणि तिकडे आत्मिक सैन्य उपलब्ध होते. हालेलुया. This is the kingdom of God. When you are walking in the kingdom of God, learn to see beyond this physical eyes. या डोळ्यांच्या पलीकडे पाहायला शिका. अलिशाने त्या डोळ्यांच्या पलीकडे पाहिलं, तो कधी हरला नाही. गेहजीने, जर तुम्ही अलिशासारखं पाहताय, जर तुम्ही देवाच्या दृष्टिकोनातून पाहताय, तर हा त्रास राहणार नाही. तुम्हाला कळेल की त्रास तुमच्या पुढे गुडघे टेकतोय, तुम्हाला कळेल की अडचण तुमच्या पुढे गुडघे टेकते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. दिस इज द किंगडम ऑफ गॉड. किंगडम ऑफ गॉड इज सीइंग व्हॉट God is seeing. हालेलुया. देव जे पाहत आहे ना, त्या गोष्टी पाहणं म्हणजे देवाचं राज्य आहे. देव जे बोलत आहे त्या गोष्टी जगणं म्हणजे देवाचं राज्य आहे. डोंट थिंक दॅट यू आर जॉबलेस, दॅट युअर बिझनेस इज फेलिंग, यू कॅन नॉट मेक प्रोग्रेस, यू कॅन नॉट गो फॉरवर्ड. नो, दिस इज नॉट द रिअल ट्रूथ. हे सैतान दाखवायचा प्रयत्न करतोय. खरी स्टोरी तर ह्याच्या पलीकडे आहे. ज्यावेळेस तुम्ही आत्मिक दृष्टिकोनातून पाहणार, ज्यावेळेस तुमचे डोळे उघडणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो लर्न टू सी, हॅव दॅट विजन. तुम्ही जोपर्यंत स्वर्गीय माइंडसेटने कम्प्लिटली रिन्यू होणार नाही ना, तुम्ही तसेच हळवे राहणार, तुम्ही तसेच रडणारे राहणार, तुम्ही तसेच कमजोर राहणार, तुम्ही तसेच चिडचिड करणारे राहणार, तुम्ही तसेच रागावणारे राहणार, तुम्ही तसेच ना परिस्थिती सोडून धावणारे आणि माघारणारी लोक राहणार, आणि तुम्ही तसेच लेझी राहणार, तुम्ही तसेच सुस्त राहणार, तुम्ही त्यातून बाहेर पडणार नाही. Praise the Lord, praise the Lord. So let me tell you, your miracle is in your words. जर गेहजी अलिशा बोलल्याद्वारे पाहू शकतो आणि त्याला दिसतंय, कदाचित तुम्हाला वाटतंय या जमिनीवर, या भूमीवर, आज या मैदानामध्ये मी मरणार आहे, मी हरणार आहे आणि माझं सगळं नुकसान होणार आहे. ज्या वेळेस तुमचं विजन चेंज होईल, ज्या वेळेस तुम्ही पाहायला शिकाल ना, ती जमीन तुमच्या शत्रूसाठी कदाचित ते कबरेचं स्थान बनेल. हालेलुया. आपल्या शत्रूंना, कदाचित आपला जो शत्रू आहे तुमचा आणि माझा कॉमन एनिमी, कदाचित त्या शत्रूसाठी ते एक नाशाचं स्थान बनेल, तुमच्यासाठी नाही बनणार. हालेलुया. परमेश्वराने अशा प्रकारे बनवलं नाहीये. तर त्याच जमिनीवर उभं राहायचं, त्याच परिस्थितीत उभं राहायचं आणि तिकडेच उभं राहून ना, जो यहूदा वंशाचा सिंह आपल्यामध्ये ना, त्याच्या नावाने डरकाळी फोडायची, त्याच्या नावाने उभं राहायचं. सैतान आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टीचा दोष घेऊन आपल्याला
नावं ठेवण्यासाठी, आपल्या कमजोरी दाखवत, आपली पाप दाखवत आपल्याकडे येतो, तो जर आपल्यावर हल्ले करतो ना, तर आपलं हे मुख उघडायचं. जसं एखादा व्यक्ती समोरून शत्रू येताना दिसताना सोल्जर्स कसे करतात, ते विचार नाही करत, गोळी मारू की नको, मारू की नको, काय करू, ते धड 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 गोळ्या मारायला लागतात. प्रेज द लॉर्ड. ओपन युअर माउथ अँड यू नो आय एम टेलिंग यू, जस्ट शूट ॲट युअर एनिमी. देवापर्यंत बंदूक कशी वापरायची हे तुम्हाला माहित नाही ना, तोपर्यंत बंदूक असून तुमचा काही फायदा नाही, काहीच फायदा नाही. देवाने वचन दिले, देवाने अधिकार दिलाय, देवाने त्याचं वेपन दिलंय. चेंज युअर पोझिशन, चेंज युअर सिच्युएशन, चेंज एव्हरीथिंग, एव्हरीथिंग. आय एम टेलिंग यू, चेंज एव्हरीथिंग. मी तुम्हाला सांगते, विजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस एलियाला घेऊन जाण्यात येणार होतं आणि एलिया चाललाय आणि सगळे स्कूल ऑफ प्रोफेट्स मध्ये त्याचे जे स्टुडंट्स सगळ्यांना माहिती एलिया जाणार आहे आणि हा अलिशा त्याच्या मागे मागे जातो आणि सगळे लोक म्हणणार, अरे तू का त्याच्या मागे जातो, तुला माहित नाही का आज परमेश्वर त्याला घेऊन जाणार, आज परमेश्वर. म्हणजे फक्त अलिशाला माहित नव्हतं, सगळ्यांना माहित होतं. पण अलिशा काहीतरी वेगळा होता. अलिशा त्याचा पाठलाग करत होता, कारण त्याला माहितीये जर तो चाललाय तर माझ्यासाठी शेवटची संधी आहे काहीतरी मिळवण्याची. डोंट मिस युअर लास्ट चान्स. आय एम टेलिंग यू, डोंट मिस युअर लास्ट चान्स. लोक त्याला हसतायत, बोलतायत. अलिशापेक्षा कदाचित नाही का स्कॉलर्स, वेगळे स्टुडंट्स असतील ज्यांना एलायजा शिकवत होता. एलिया कोण होता? भविष्य वक्ता होता. त्याची शाळा होती, तो लोकांना शिकवायचा, भविष्याबद्दल शिकवायचा, कसं प्रोफेसी करायची शिकवायचा. खूप सारे स्टुडंट्स होते. आणि अलिशा ज्यावेळेस त्याला कळतं की आज त्याचा धनी घेऊन जाणार आहे, आज परमेश्वर त्याला घेऊन जाणार आहे, तो त्याचा पाठलाग करतो. नदी ओलांडून जातात, सगळीकडे जातात, तो सोडत नाही. अलिशाला एलिया म्हणतो, अरे माझ्या मागे येऊ नको. अलिशा त्याचा ऐकत नाही. आणि मग तिकडे जायच्या आधी एलिया त्याला काय म्हणतो माहितीये का, तुला काय पाहिजे बोल. आणि अलिशा म्हणतो, मला आपला जो अभिषेक आहे त्याचा दुप्पट अभिषेक मला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस एलिया त्याला काय देतो, दिला नाही. एलिया म्हणतो, जर मी तुला जाताना दिसलो ना तर तू जे बोलतो ते होईल, दिसला तर, नाही दिसला तर नाही मिळणार. आणि अलिशा त्याला जाताना पाहतो. याचा अर्थ बाकीच्या लोकांना तसं एलियाचं जाणं दिसलं नाही. अलिशाने जे पाहिलं ते एलियाला जाताना ते बाकीच्या लोकांनी पाहिलं नाही. सो इन युअर स्पिरिच्युअल वॉक, द स्पिरिच्युअल विजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय एम टेलिंग यू. इकडे इसहाकाने पाहिला आपल्या पित्याला, देवाचा शब्द त्याने असा पाहिला आणि त्याने हिम्मत केली पेरणी करण्याची. जिकडे हायरिंग नाहीये, जिकडे काहीच मिळत नाहीये, जिकडे काहीच अपेक्षा नाहीये, जिथे वाटतं की सगळं आता नुकसान आहे, आता मार्केट डाऊन आहे, आता रिसेशन येत आहे, आता कंपनीज मध्ये नवीन पोस्ट नाहीये, आता माझ्यासाठी कुठलंच ओपनिंग नाहीये, जेव्हा असं वाटतं ना, आय एम टेलिंग यू, लर्न टू सी. तुमच्यासाठी जी पोझिशन नव्याने निर्माण केली ते पाहायला शिका. असे पोझिशन्स, अशी गरज त्या कंपनीत पडेल की फक्त एकच जागा असेल आणि नवीन पोझिशन सुरू होईल, ती तुमच्यासाठी असेल. बट डोंट यू बिलीव्ह इट. ज्यावेळेस अलिशाने एलियाला जाताना पाहिलं ना, त्यावेळेस त्याला दुप्पट वाटा मिळाला, त्याच्या आधी नाही मिळाला अभिषेकाचा. हालेलुया. सो यू नीड टू सी. काही गोष्टी पाहायला पाहिजेत, पाहायला शिका. आत्मीय तुमचे चांगले दिवस तुम्हाला देवाने दिलेत. तुमच्या मुखामध्ये, तुमच्या वचनामध्ये आहे, लर्न टू ओपन युअर माउथ अँड से. सी युअरसेल्फ दॅट यू आर प्रोग्रेसिंग. सी युअरसेल्फ दॅट यू आर नॉट ॲट लॅक. बायबल सांगतं, परमेश्वर माझा मेंढपाळ, मला काही उणे पडणार नाही, तर नाहीच पडणार. हालेलुया. नाही पडणार. जर तुम्हाला पाहता येत नाहीये तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी गमवताय. का माहितीये? कारण हे तुमचे जे दोन शारीरिक डोळे आहेत ना, ते इतके शार्प आहेत, ते इतके शार्प आहेत की या भौतिक परिस्थितीच्या पलीकडे तुम्हाला जाऊच देत नाहीये. चेंज युअर विजन, चेंज युअर विजन, चेंज इट कम्प्लिटली. सीइंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. हालेलुया. जे पाहिजे ते पाहता आलं पाहिजे, रडून मिळाला पाहिजे. विदाउट फेथ इट इज इम्पॉसिबल टू प्लीज गॉड. हालेलुया. विदाउट फेथ इट इज इम्पॉसिबल. विश्वासाने पहा ना. आय प्रे की दिस इयर फ्रॉम आतापासूनचे जे महिने राहिलेत ना, या महिन्यांमध्ये तुमचं ड्रीम वर्ल्ड जे आहे, तुमचं जे स्वप्नांचं जग पण आहे, ते डायरेक्ट कनेक्टेड असू दे हेवन मध्ये. दॅट यू विल सी हेवनली थिंग्स, यू विल सी हेवनली थिंग्स. हालेलुया. मी चुकीच्या गोष्टी, भीतीच्या गोष्टी, असं झालं, हे झालं, ते नाही पाहणार. यू विल सी विजन्स, यू विल सी प्रोग्रेस, यू विल सी प्लॅन ऑफ God, you will see mighty miracles of God, those happening in
like the spirit realm. Even right now you will receive those miracles in this physical realm. Hallelujah, praise the Lord. Learn to see.